मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विदाटे। समोर तुम्ही गाडी पाहताय स्कोडा कुशाक। फायनली स्कोडा इंडियाने या गाडीचं जे अपडेट आहे ते आणलेलं आहे बरं का। जवळपास 2021 मध्ये जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली होती। स्कोडाची जी 2.0 जी स्ट्रॅटजी आहे मेड इन इंडियासाठी, सो त्याप्रमाणे जर पाहिलं तर ही गाडी जी आहे ते बनवण्यात आलेली होती। बट गाडी जर पाहिली ना त्यावेळेस लॉन्च झाली, रिस्पॉन्स लोकांचा चांगला आला, बट लोकांची एक शंका होती की आम्हाला तो जर्मन फील येत नाहीये। जे आधीच्या जर्मन कारमध्ये फीचर होते ते कुठेतरी कंपनीने जे आहे ते कमी केलेले आहेत। सो ते ह्या अपडेटमध्ये काही आलं आहे का, आणि ओव्हरऑल गाडीचा जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे, कारण की मी देखील फर्स्ट टाइम स्कोडा कुशाक चालवते, सो या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्या गाडीमध्ये जर पाहिलं तर दोन जे पेट्रोल इंजिन ऑप्शन आहे ते दिले जातं बरं का। डिझेल ऑब्विसली वोक्सवॅगन ग्रुप जर पाहिलं तर विकतच नाही, आणि वोक्सवॅगनच्या अंडर जर पाहिलं स्कोडा हे जे ब्रँड आहे ते येतात, आणि भारतामध्ये जर पाहिलं वोक्सवॅगन आणि स्कोडा हे एकत्र काम करतात। आता दोन इंजिन ऑप्शन कुठले आहेत? 1 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन 3 सिलेंडर आणि 1.5 लिटरचं जे 4 सिलेंडर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ते दिलं जातं, जे की आज आपल्यासोबत आहे। प्रेस्टिज हे मॉडेल असणार आहे 18,79,000 जर पाहिलं तर एक शोरूम ह्या व्हेरियंटची जर पाहिलं तर किंमत असणार आहे। याच्यावरती जर पाहिलं तर मोंटे कार्लो एक एडिशन येतं, ज्याच्यामध्ये जर पाहिलं कॉस्मेटिक चेंजेस वगैरे जे आहेत तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतात। बट जर टेक्निकल भाषेमध्ये हेच जे टॉप मॉडेल आहे ते असणार आहे। आता ज्यावेळेस स्कोडा कुशाक लॉन्च झाली होती ना त्यावेळेस काही कस्टमरची अशी मागणी होती की फील येत नाही आहे आम्हाला, जसं आधीच्या स्कोडाच्या कारमध्ये काय व्हायचं की अनलॉक बटन जर प्रेस करून ठेवलं तर विंडो ज्या आहेत त्या खाली येत होत्या चारी। बट इथे जर पाहिलं तर ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ना ती खाली येते, आणि जो सनरूफ आहे हा अशा पद्धतीनं ओपन होऊन जातो। आता समजा तुम्ही लॉक करून ठेवलं बटन तर अशा पद्धतीनं ज्या विंडो आहेत त्या वर जातो, जी ड्रायव्हर साईड विंडो आहे तीच वर जाते, आणि त्यानंतर जो सनरूफ आहे हा देखील बंद होऊन जातो। बाकी फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा जी ग्रिल आहे ती आता चेंज करण्यात आलेली आहे। इथे जर पाहिलं ना तुम्ही तर इथे जी LED लाईट्स आहे ती ॲड करण्यात आलेली आहे। त्यानंतर जो हेडलॅम्पचा थ्रो आहे, आता LED प्रोजेक्टर जे आहेत इथे आलेले आहेत, रात्रीच्या वेळेत थ्रो चांगला आहे। फोगलॅम्प देखील तुम्हाला LED पाहायला मिळतात, आणि कॉर्नरिंग फंक्शनसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहे बरं का। त्यामुळे रात्रीच्या वेळेस आहे ना जेव्हा तुम्ही टर्न वगैरे करता त्यावेळेस साईडला आहे ना चांगल्या पद्धतीनं जी लाईट्स आहे ती हे फोगलॅम्प देतात तुम्हाला। त्यानंतर फ्रंट जे पार्किंग सेन्सर आहेत हे कंपनीने इथे ऑफर केलेले आहेत। 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे ते नाही आहे बरं का। माझ्या मते ते द्यायला पाहिजे होतं कंपनीने, भले फ्रंट पार्किंग सेन्सर नसते दिले, बट 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे कंपनीने द्यायला पाहिजे। त्यानंतर कुठलेही ॲडाचे फीचर नाही। माझ्या मते जे कंटिन्यू हायवे क्रुझिंग करतात ना त्यांच्यासाठी ॲडाचं फीचर नाही, खूप महत्त्वाचं आहे बरं का। इवन आपण ह्या सेगमेंटच्या खाली जर पाहिलं तर तसंच पाहिलं तर ही 4.2 मीटर या गाडीची लेंथ आहे। जर नेक्सॉनचा विचार केला आपण, 3XOचा विचार केला, सोनेट असेल, व्हेन्यू असेल, ह्या गाड्यांमध्ये ॲडाचे जे फीचर हे देत आहेत, बट इथे कुठेतरी ॲडाचे फीचर हे मिस आहे। आणि स्कोडा कुशाकचा नेहमी एक प्रॉब्लेम राहिलेला आहे की ही गाडी प्लेसमेंट जी आहे ही 4 मीटरच्या लेन ज्या गाड्या असतात ना, नेक्सॉन असेल, 3XO असेल, इथे ह्या कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीला पाहिलं जातं। तसं तर पाहायला गेलं तर क्रेटा सेल्टॉसच्या सेगमेंटची गाडी। बाकी अलॉय व्हील जर पाहिले तर असे काय आहेत, डिझाईन चेंज करण्यात आलेले, आणि हे 17 इंचचे जे अलॉय व्हील हे असणार आहे। बाकी तर काय 360 डिग्री कॅमेराचं फीचर नाही आहे। मागच्या साईडला तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातात बरं का, बट हे डिस्क ब्रेक आहे ना 1.5 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल जे की हे मॉडेल आहे याच्यामध्येच मिळणार आहे। 1 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल आहे त्यामध्ये तुम्हाला अजूनसुद्धा मागच्या साईडला जे ड्रम ब्रेक आहेत ते मिळून जातात, जे की माझ्या मते डिस्क ब्रेक द्यायला पाहिजे होते। रिअर साईडने जर पाहिलं तर असं काय स्कोडाची ब्रँडिंग तुम्हाला LED लाईट्समध्ये इथे पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता एकदम प्रॉपर पद्धतीने केलेली आहे बरं का। बाकी असे काय रिअर साईडने मेजर चेंजेस नाही आहेत। 3 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे मिळून जातात। रिव्हर्स कॅमेरा इथे आहे, ज्याची क्वालिटी ठीक आहे बरं का। आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। बाकी बूट स्पेस ठीक आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता, आणि खाली डीप आहे बरं का, त्यामुळे वरपर्यंत तुम्हाला काही साहित्य चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल तर माझ्या मते ठेवू शकता। आता आपण थोडंसं इंजिन पाहून घेऊ बरं का, कारण की इंजिन देखील महत्त्वाचं आहे। आधी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की या गाडीमध्ये 2 इंजिन ऑप्शन दिले जातात। आता हे 4 सिलेंडर आहे बरं का, आणि पॉवरफुल आहे बरं का। 148 HP आणि 250 न्यूटन जो टॉर्क आहे ही गाडी जर पाहिली जनरेट करते, आणि जे मायलेज आहे हे 18.72चं AirEye सर्टिफाईड आहे। तर ज्यावेळेस मी गाडी चालवेल ना त्यावेळेस तुम्हाला मायलेज देखील दाखवतो। असं काही तुम्हाला ओव्हरऑल सेटअप हा इंजिनचा पाहायला मिळतो। हे जे डोअर आहे ना याच्यामध्ये तुम्हाला तो जर्मनचा जो फील हा येतो बरं का।
ड्रायव्हर साईड जी विंडो आहे पॅटो डाऊनच्या फीचरसोबत येते. बाकी नॉर्मल विंडोच्या देण्यात आले आहेत. ओव्हरएम तुम्ही इथनं सेट करू शकता. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट आहे. व्हेंटिलेटेड तुम्हाला इथे मिळून जातात. त्यानंतर आपण आतमध्ये बसूया बरं का. आतमध्ये काही चेंजेस आहेत हे देखील पाहूया. सो असं काय स्टेअरिंग व्हील आहे. एकदम मी गाडी स्टार्ट करून घेतो. ओके, इंजिन सायलेंट आहे बरं का. म्हणजे चालवण्याच्या वेळेस सुद्धा तुम्हाला तो जो फील आहे हा येतो की सायलेंट इंजिन आहे. बाकी स्क्रीन आहे इथे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले ऑब्विसली याला सपोर्ट करते. बट एक गोष्ट आहे की ही जी स्क्रीन आहे ना ही इथे मिरर होत नाही, जे की माझ्या मते असायला पाहिजे होतं. इथे जर पाहिलं तर तुम्हाला टर्न बाय टर्न नेव्हिगेशनचा जो ऑप्शन आहे हा इथे येऊन जातो. बाकी इथे तुम्ही फ्यूल पाहू शकता. इथे गाडीचं टेम्परेचर, गती आणि मिडलला जर पाहिलं चांगल्या पद्धतीनं जे इन्फॉर्मेशन ही देण्यात आलेली आहे. तुम्हाला पेडल शिफ्टर इथे देण्यात आलेले आहेत. बाकी इथे आहे ना वायपरचे कंट्रोल आहे आणि इथे जे हेडलॅम्पचे कंट्रोल ते देण्यात आलेले आहेत. बट मी प्रत्येक वेळेस कन्फ्यूज होतो बरं का, कारण की भारतीय जे ब्रँडच्या गाड्या आहेत ना किंवा मोस्टली भारतामध्ये ज्या गाड्या विकल्या जातात ना त्यांचा हेडलॅम्पचा जो कंट्रोल असतो तो इथं नसतो, तो ह्या साईडला असतो आणि इकडे आहे ना वायपरचा कंट्रोल असतो. सो ते थोडंसं यूज टू व्हायला मला वेळ लागतोय. पण ठीक आहे. बाकी ए सी चांगल्या पद्धतीने काम करतोय. भरपूर लोकांना ए सीचा प्रॉब्लेम होता बरं का. जी आधीची कुशाक होती ना ती लोकांना भरपूर प्रॉब्लेम येत होता. बट फायनली आता ए सी चेंज झालेले आणि त्याचा इफेक्ट जाणवतोय. कूलिंग चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे पाहायला मिळते. इथे 2 टाईप सी पोर्ट आहे, वायरलेस चार्जर, 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट, DSG गिअरबॉक्स आणि ह्या गाडीमध्ये आहे ना आता 1 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे त्याच्यामध्ये कंपनीने जो 8 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आहे तो दिलेला आहे. आणि खरंच तुम्हाला सांगतो की 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबत तो जो गिअरबॉक्स आहे ना तुम्हाला जे मायलेज आहे ते सुद्धा चांगलं देते आणि सोबतच ओव्हरऑल तो जो परफॉर्मन्स आहे तो देखील चांगला आहे. ज्यावेळी तुम्ही हायवे क्रुझिंग करता तिथे मायलेजसाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याची हेल्प होणार आहे. इथे कप फोल्डर आहे. एक तुम्हाला जो इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे तो मिळत नाही. नॉर्मल जो हँड ब्रेक आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. आर्मरेस्ट आहे आणि एक चेंज म्हणजे तुम्हाला मिळून जातो पॅनारॉमिक सनरूफ. येस, बेस मॉडेलपासूनच तुम्हाला रेग्युलर सनरूफ मिळून जातो आणि टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला जो पॅनारॉमिक सनरूफ आहे तो इथे मिळणार आहे, जो की माझ्या मते भारतीयांची भरपूर मागणी आहे. सनरूफ पाहिजे. फायनली कंपनीने दिला. 6 एअरबॅग तुम्हाला ह्या गाडीमध्ये स्टँडर्ड जे आहे ते मिळणार आहे सेफ्टीच्या दृष्टीने. पण आता हे तर झालं फ्रंट साईडने. बाकी तर जर पाहिलं तर फंक्शन वाईज जर पाहिलं तर गाडी प्रॉपर जे आहे ते तुम्हाला फीचर्स ऑफर करते. आता रिअरमध्ये जर पाहिलं तर तसं पाहिलं तर ही गाडी 2 सीटरच आहे बरं का. एक छोटा मुलगा इथे बसू शकतो. 3 ॲडल्टला जर बसायचं असेल तर स्पेस हा कमी, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे तुम्हाला आर्मरेस्ट, येस. त्यानंतर इथे फर्स्ट इन सेगमेंट मसाजचं जे फंक्शन हे सुद्धा देण्यात आलं. तुम्ही पाहू शकता इथे हे बटन आहे आणि इथे बॅक साईडला तुम्हाला जे मसाज आहे त्याचा फील तुम्ही इथे घेऊ शकता. बट मला एक प्रश्न आहे बरं का की किती लोक मागच्या साईडला बसणार आणि त्या मसाजचा जो फील आहे घेतात. माझ्या मते मसाजचं फंक्शन न देता 360 डिग्री कॅमेरा असेल किंवा ॲडासचा एखादं फीचर जे आहे ते देण्यात आलं असतं. ॲडास लेवल 1 जरी दिलं असतं ना तर देखील चांगल्या पद्धतीने माझ्या मते ते एक फीचर कामाचं आहे. बाकी हे जे मसाज फंक्शन आहे ना हे जास्त कोणी जे आहे ते यूज करणार नाही असं मला वाटते. तुमचं ओपिनियन काय मला कमेंटमध्ये सांगा. ओके, तर मित्रांनो आता आपण गाडी चालू आहे आणि गाडी चालवण्यामध्ये कशी हे थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे बघा, गाडीमध्ये असं मेकॅनिकल कुठलेही चेंजेस नाही आहेत की नाही का वेगळं काय आहे या गाडीमध्ये असणार आहे आधीच्या कुशाकपेक्षा. कारण की सेम स्ट्रक्चर आहे. थोडंसं मेजर जे फेसलिफ्ट आहे ज्याच्यामध्ये फीचर जे आहे ते ॲड झालेले आहेत. आता या गाडीमध्ये तो जर पाहिलं तर आज आपण जे वेरियंट चालवते 1.5 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ते ऑफर करण्यात आलेले. 148 HP आणि 250 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे तो ही गाडी जनरेट करत आहे. ओव्हरऑल स्पीड वगैरे जर पाहिलं ना स्पीड नक्कीच चांगलं आहे बरं का या गाडीचं. म्हणजे जे DSG गिअरबॉक्स आहे हा चांगल्या पद्धतीने काम करतो. हा बट कुठेतरी तो थोडासा स्लो वाटतो बरं का कम्पॅरेटिव्हली मला टॉर्क कन्व्हर्टरपेक्षा. त्याचं एक्झाम्पल देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देतो. बट महत्त्वाचा मुद्दा गाडीचा ओव्हरऑल ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे ना, म्हणजे स्टेअरिंग फीडबॅक असेल किंवा हायवेवरती गाडीची स्टेबिलिटी असेल चांगल्या पद्धतीनं गाडी चालते बरं का. देर इज नो डाऊट. जर्मन जी इंजिनिअरिंग आहे ती तुम्हाला इथे ती जाणवते. इंजिनची पॉवर इनफ आहे. इंजिनचा जो नॉईज आहे तो देखील तुम्हाला आता जास्त जो कॅबिनमध्ये तो जाणवत नाही, जो की तो माझ्या मते एक पॉझिटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल होऊन जातो. कारण की 4 सिलेंडर टर्बोचार्ज जे पेट्रोल इंजिन आहे ते असून देखील चांगल्या पद्धतीनं बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर विचार केला तसं तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये
सर्वच गाड्या जर पाहिलं चांगल्या पद्धतीने त्यांचं जे इंजिन आहे ते सायलेंट इंजिन ऑफर करतात. इथे देखील सेमच आहे. बट एक ड्रायव्हिंगच्या हिशोबानं जर विचार केला तर एक जे फीचर आहे मला कमी काय वाटलेलं आहे माहिती आहे का, हे जे मॅप आहे ना ते इथे ह्या स्क्रीनवरती यायला पाहिजे. आता इथे जर पाहिलं टर्न बाय टर्न नेव्हिगेशनच येते. सो तिथे कुठेतरी ते फीचर मिसिंग आहे. जसं की ज्यावेळेस आपण मॅप लावून चाललेले थोडंसं इकडे पाहावं लागतं. बट ठीक आहे, ते जास्त काय असं मेजर असा तो जो फीचर आहे ते नसणार आहे. बाकी पेडल शिफ्टर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर तर मी अजूनपर्यंत केलेला नाही. पण ठीक आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता जर पाहिलं पुढे एमटी रोड आहे बरं का. आपण थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मी पूर्णपणे थ्रॉटल दिलं तर ते गिअर शिफ्टिंगसुद्धा आहे ना थोडंसं इंजिन नॉईज येतो तुम्हाला. आता हे थोडंसं ऑड इव्हन आहे, म्हणजे थोडंसं खाली खड्डा वगैरे होतं. थोडंसं प्लेन सरफेसमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बाकी तर सीट चांगल्या पद्धतीनं गाडीचे जे आहे ते तुम्हाला होल्ड करून ठेवतात. मला एक जाणवलं आहे की या गाडीचं जे व्हेंटिलेटेड सीट आहे ना, ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला ऑन करता ना त्यावेळेस चांगल्या पद्धतीने नाही का असा आवाज वगैरे येतो. बट थोड्या वेळानंतर जास्त ऊन झालं किंवा जास्त हीट वगैरे वाढली ना की त्याचा जो परफॉर्मन्स आहे हा कुठेतरी मला कमी झाल्यासारखा वाटतो. म्हणजे मला असं वाटत नाही ह्याच गाडीमध्ये तो प्रॉब्लेम आहे का. बट मला तो गोष्ट जे आहे ते आता मी 6 दिवस झाली गाडी चालवतोय ना तिथे हे जाणवलेलं आहे. थोडंसं मायलेजबद्दल आपण बोलूया. आता मागच्या 6 ते 7 दिवसांमध्ये मी ही गाडी पूर्णपणे सिटीमध्ये चालवलेली आहे बरं का. हायवेवरती तर माझं काही जास्त रन झालेलं नाही आहे, सिटीमध्ये चालवलेली आहे. तिथे मला जो एक्सपिरियन्स आलेला आहे ना, तर सिटीमध्ये DSG गिअरबॉक्ससोबत तुम्ही जे मायलेज आहे ते एक अराऊंड 10 ते 12चं मायलेज या गाडीकडून घेऊ शकता सिटीमध्ये बरं का. हायवेवरती घेऊन गेले ते एक अराऊंड 14 ते 16च्या दरम्यान गाडीचं जे मायलेज आहे हे तुम्ही घेऊ शकता. ARAI सर्टिफाईड जे मायलेज आहे हे 18.72 जे आहे ते कंपनीने ते ऑफर केलेलं आहे. बाकी ग्लास एरिया चांगला मोठा आहे. कुठलाही तुम्हाला असं जास्त जो प्रॉब्लेम आहे पाहण्यासाठी, इव्हन तुम्हाला ओव्हरव्ह्यू जर पाहिले ते सुद्धा चांगल्या पद्धतीने ते मॅनेज होतात. आणि जो व्ह्यू वगैरे आहे किंवा जो इलेक्ट्रॉनिक IRVM आहे हा देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे. चांगल्या पद्धतीने व्ह्यू पाहण्यासाठी तुम्हाला असं जास्त जो प्रॉब्लेम आहे हा जाणवणार नाही. आणि ज्यावेळेस पण मित्रांनो अशा मोठ्या रोडवरती तुम्हाला टर्न घ्यायचा आहे ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या साईडला जर कुठली गाडी येत नसेल तर तुम्ही टर्न घ्या. आपल्याकडं लोकांना भरपूर म्हणजे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना की त्यांना वाटतं मी पटकन टर्न घेणार, मागचा थांबेल. अहो पण मागचा थांबायच्या नादामध्ये तो अचानक ब्रेक दाबतो, त्याच्या मागून येणार असतो तो त्याला ठोकतो, किंवा पुढचा जो स्ट्रेट जाणार आहे तो तुम्हाला पाहतच नाही, मग ॲक्सिडेंट होतं. थोडंसं ट्रॅफिक सेन्स आपल्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर खराब रोडवरती सुद्धा मी ही गाडी चालवली बरं का. खराब रोडवरती गाडी चालवत असताना मला असा जास्त काही प्रॉब्लेम आहे गाडीकडून जाणवलेला नाही. सस्पेन्शन खूप चांगल्या पद्धतीने ट्यूनअप करण्यात आलेली आहेत. स्कोडाची जी 2.0 स्ट्रॅटजी आहे ती तुम्हाला इथे त्याची चांगली इंजिनिअरिंग इथे पाहायला मिळते, जे की माझ्या मते पॉझिटिव्हच गोष्ट आहे गाडीबद्दल जे आहे ते असणार आहे. जर्मन कार थोड्याशा ज्या मागे राहतात ते का राहतात, कारण की लोकांच्या मनात शंका असते की ते मायलेज देत नाही आणि थोडंसं सर्व्हिस कॉस्टिंग जास्त आहे. इथे जर कंपनीने कुशाकमध्ये 1 लिटरचं त्यांचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी CNG फ्यूल ऑप्शन दिला तर माझ्या मते ह्या गाडीचा जो सेल्स आहे ना हा डबल होऊन जाईल. कारण की मेट्रो सिटीमध्ये जर पाहिलं, दिल्ली असेल, मुंबई असेल, पुण्यासारख्या शहरामध्ये इथे CNGची अवेलेबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने, आणि मग तिथे तुम्हाला कुठेतरी ते फ्यूल जी इफिशियन्सी आहे ती वाढवण्यामध्ये जो CNG आहे तो नक्कीच मदत करतो. बाकी तर मित्रांनो असा काही एक्सपिरियन्स होता. इंजिन चांगलं आहे गाडीचं, ड्रायव्हिंग चांगली आहे गाडीची, काही फीचर मिस आहे जसं की रिअर साईडला मसाज फंक्शन देण्यात आलेले आहे, जे की माझ्या मते स्कोडा कुशाक जे लोक घेतात ना तर ते मोस्टली कमी वेळा मागे बसतात. हा ठीक आहे, त्यांचे फॅमिली मेंबर तिथे जे मसाजचं फंक्शन आहे ते घेऊ शकतात. बाकी तर काय गाडीबद्दल हे माझं ओपिनियन होतं. चांगली गाडी आहे, काही इम्प्रूव्हमेंट गरजेचे आहे जे की मी व्हिडिओच्या आधी सांगितलेले आहेत. तुमच्या याच्याबद्दल काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.